नमस्कार, जय गजानन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. नवीन इंग्रजी वर्षाला सुरुवात होणार आहे आणि आपण सगळेजण नवीन इंग्रजी वर्षानुसारच आपला कारभार वगैरे चालतो. आपण कॅलेंडर आपल्या घरामध्ये आणतो. तर कॅलेंडर कुठल्या दिशेला लावावं ते योग्य राहील आणि त्यासोबतच जशी घड्याळ आपली दिशा टाईम ठरवत असतो तसं कॅलेंडर देखील आपले वेळ काळ ठरवत असतो. त्यामुळे कॅलेंडर योग्य दिशेला आवर्जून लावावं. त्याच येणाऱ्या नवीन वर्षामध्ये कॅलेंडरवरती 2 शब्द नक्की लिहा. ते 2 शब्द कुठले आहे याबद्दलच आपण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. कॅलेंडर तुम्ही कुठलेही घ्या, म्हणजे आता वेगवेगळे कंपनीचे कॅलेंडर येतात, जसं कालनिर्णय असेल किंवा महालक्ष्मी असेल किंवा अदरही कॅलेंडर येतात. तर तुम्ही ते कॅलेंडर घेऊ शकता किंवा अनेक जण आपल्या शॉप्सचं वगैरे देखील कॅलेंडर हे काढत असतात. तर कॅलेंडरची जी दिशा आहे ती योग्य असली पाहिजे. म्हणजे दरवाजाच्या मागे किंवा आपला जो मेन डोअर असते त्यामागे कॅलेंडर लावू नये. त्यासोबतच कुठल्याच डोअरच्या मागे कॅलेंडर लावू नये. म्हणजे बेडरूमचं डोअर असेल किंवा कुठलाही डोअर असेल तिथे तुम्ही कॅलेंडर लावू नका. कॅलेंडर आपण बेडरूममध्ये देखील लावू शकतो किंवा जनरली महिला म्हणजे आपण ज्या स्त्री आहोत ते कॅलेंडर किचनमध्ये असलेलं कधीही योग्य, कारण की कॅलेंडरवरती सगळं लिहिलेलं असते. उद्या काय आहे किंवा आज काय आहे सगळ्या गोष्टी कॅलेंडरवरती डिटेल्समध्ये लिहिलेल्या असतात. त्यानुसारच आपण बघत असतो चतुर्थी कधी आहे, एकादशी कधी आहे किंवा कुठले सणवार कधी आहे. त्यामुळे कॅलेंडर जिथे स्त्री स्वयंपाक करते त्या स्वयंपाकघरामध्ये देखील तुम्ही लावू शकता. त्यासोबतच कॅलेंडर बेडरूममध्ये देखील लावू शकता किंवा हॉलमध्ये देखील लावू शकता. फक्त त्याची जी दिशा आहे ती योग्य असणे गरजेचे आहे. कॅलेंडरवरती वेगवेगळ्या देवतांचे फोटो असतात, जसं की महाराजांचा फोटो असतो. आता प्रगट दिन येणारच आहे, त्यामुळे मग प्रगट दिन तिथे मेन्शन केलेला असतो. तर आपण बघतो आपल्याला पारायण करायचं आहे, कधीपासून करायचं आहे, कसं करायचं आहे, त्यानुसार आपण आपले सगळे प्लॅन्स करत असतो. तर किचनमध्ये तुम्ही लावू शकता किंवा बेडरूममध्ये लावू शकता, हॉलमध्ये देखील लावू शकता. फक्त कुठल्याही दरवाजाच्या मागे वगैरे कॅलेंडर हँग करू नका. आणि जी दिशा आहे पूर्व दिशेला तुम्ही लावू शकता किंवा पश्चिम दिशेला तुम्ही कॅलेंडर लावू शकता. फक्त दक्षिण दिशा जी आहे त्या दिशेला कॅलेंडर लावायचं नाही. पूर्व आणि पश्चिम ही योग्य दिशा आहे. दक्षिण दिशेला कॅलेंडर हे लावायचं नसते, कारण की दक्षिण दिशा ही यमदेवतांची दिशा असते. त्यामुळे त्या दिशेला कुठलेही कार्य करू नये, कॅलेंडर देखील लावू नये. दिशेला जरी आपण कॅलेंडर लावलं तरी सुद्धा कॅलेंडरचं जे तोंड आहे ते दक्षिणेकडेच होणार आहे. त्यामुळे तिथे देखील कॅलेंडर लावू नये. तुम्ही 2 दिशा प्रिपेअर करू शकता. एक तर पूर्वेला लावा किंवा मग पश्चिमेला लावा. ह्या 2 दिशा योग्य आहेत. जे जुने कॅलेंडर आहे त्याचं काय करावं, जे आपण नवीन कॅलेंडर तर घेतो मग जुने कॅलेंडर आपले तसेच राहतात. तर कॅलेंडरवरती कॅलेंडर हँग करण्याची खूप जणांची सवय असते की पूर्वीचे जुने कॅलेंडर हे लावलेले आहेत आणि त्यानंतर आपण परत नवीन कॅलेंडर तिथे लावतो. तसं न करता जुने जे कॅलेंडर आहे, जुनी ही रद्दीच असते आणि ते तिथे आपण लावू नये. देवदेवतांचे फोटो देखील त्यावरती असतात, जसं श्री गजानन महाराजांचा फोटो असतो किंवा गणपती बाप्पांचा फोटो असतो. महालक्ष्मी कॅलेंडर घेतलं तर माता लक्ष्मीचा अतिशय सुंदर फोटो त्यावरती असतो. तर ते फोटो तुम्ही कट करून घ्या. त्यानंतर तुम्ही ते तुमच्या रद्दीमध्ये टाकलं तरी सुद्धा चालेल किंवा मग ते कॅलेंडर तुम्ही पाण्यामध्ये डिप करून ठेवा. थोड्या वेळानंतर ते पाणी तुम्ही जमिनीमध्ये टाकून द्या. तुम्ही असं देखील करू शकता. फक्त ते फोटो कुठे पडणार नाही, पायदळी पडणार नाही याची काळजी घ्या, कारण की जुनं कॅलेंडर मग तसं आपल्या काही कामाचं राहत नाही, मग आपण ते इतरत्र फेकत असतो. परंतु तुम्ही फोटो वगैरे कट करून घ्या. आपल्या देवदेवतांचे फोटो त्यावरती असतात आणि आपणच आपल्या धर्माचा, आपल्या संस्कृतीचा, आपण आपल्या देवदेवतांचा आदर मान सन्मान हा करायला हवा. त्यामुळे तुम्ही ते फोटो कट करून घ्या आणि त्यानंतर मग तुम्ही रद्दीमध्ये टाका किंवा मग पूर्ण जे कॅलेंडर आहे ते पाण्यामध्ये भिजवा आणि ते पाणी मग तुम्ही तुमच्या गार्डनमध्ये किंवा माती जिथे असेल तिथे तुम्ही ते टाकून देऊ शकता. त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे येणारे जे नवीन वर्ष आहे ते अतिशय सुंदर छान जावं. त्यासाठी तुम्ही प्रत्येक कॅलेंडरवरच्या पेजवरती जय गजानन गणगण गणात होते किंवा श्री गजानन जय गजानन तुम्ही असं कॅलेंडरवर लिहा. आपण जेव्हाही कॅलेंडरकडे बघू त्यावेळेस आपलं त्या मंत्रावरती महाराजांच्या नावावरती लक्ष जाईल. 8 अक्षरामध्ये तुम्ही लिहा. तसं म्हणजे ते श्री गजानन जय गजानन किंवा जय गजानन किंवा गणगण गणात होते हा मंत्र तुम्ही मोठ्या अक्षरामध्ये लिहा. याने काय होते की आपण आता कॅलेंडर हँग केलेलं आहे. माझे देखील किचनमध्येच कॅलेंडर असते, तिथे मी लावलेलं आहे. तर मग ते आपली नजर त्यावरती जाते आणि लगेचच आपल्या मनामध्ये महाराजांचा विचार येतो. महाराज आपल्या मनामध्ये येतात. आपण काही जरी काम करत असलो, आपण स्वयंपाक करत असलो, कुठलेही काम आपण तिथे ओट्याजवळ करत असलो तरी सुद्धा आपल्या मनामध्ये लगेचच महाराजांचा विचार येतात. लगेचच आपले विचार शुद्ध होतात. महाराजांचं ध्यान चिंतन आपल्या मनामध्ये येते, आपलं मन प्रसन्न होते. त्यामुळे येणाऱ्या नवीन वर्षामध्ये आवर्जून तुम्ही हे जे शब्द आहेत मी जे तुम्हाला सांगितलं, हा जो मंत्र आहे गणगण गणात होते
होते किंवा श्री गजानन, जय गजानन किंवा जय गजानन हे नक्की लिहा. आपण छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपण सांसारिक जरी गोष्टी करत असलो ना तरी सुद्धा आपण त्याला अध्यात्माची जोड दिली ना तर खरंच आपलं जे आयुष्य आहे ते खूप सुंदर छान बनायला नक्कीच मदत होते. त्यामुळे कॅलेंडरवरती हे तुम्ही नक्की लिहा. आणि असं म्हणजे आपण लिहायचं म्हणजे आता कुणाला वाटेल की काय लिहायचं, परंतु तुम्ही लिहून बघा किती छान प्रसन्न वाटते. आपण जेव्हा बघतो तेव्हा महाराजांचा विचार आपल्या मनामध्ये येतो, आपलं मन त्या विचारामध्ये गुंतून जातं, लगेचच आपण शेगावला जातो, महाराजांची आठवण आपल्याला येते, म्हणजे मनानेच आपण शेगावला जातो. महाराजांचं दर्शन आपल्याला लगेचच, महाराजांची जी समाधी मूर्ती आहे ती आपल्या नजरेसमोर येते, डोळ्यासमोर येते, महाराजांचे चिंतन आपल्या मनामध्ये येते. आपण जे महाराजांच्या लीला ऐकल्या असतात, चमत्कार ऐकलेले असतात, लगेचच त्याची फिलिंग आपल्यामध्ये येते आणि खरंच खूप छान प्रसन्न वाटते. त्यामुळे आपण सांसारिक गोष्टी जरी करत असलो ना, आपण सांसारिक गोष्टी जरी करत असू तरी सुद्धा प्रत्येक गोष्टीमध्ये आपण आपल्या महाराजांना अगोदर अग्रस्थानी ठेवायला हवं. त्यांचं चिंतन मनन आपण करायला हवं. प्रत्येक गोष्टीमध्ये आपले महाराज आपण बघायला हवे. प्रत्येक गोष्ट ही महाराजांपासूनच आपण सुरुवात करावी, महाराजांच्या नावापासून सुरुवात करावी आणि महाराजांच्या नावावरच आपण ती गोष्ट संपवावी. त्यामुळे तुम्ही कॅलेंडरच्या जानेवारी महिन्यापासून तर डिसेंबर महिन्यापर्यंत कुठलाही एक मंत्र तुम्हाला जो आवडेल तो गणगण गणात होते किंवा महाराजांचं नाव जय गजानन, श्री गजानन किंवा जय गजानन हे तुम्ही लिहू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.